नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुज्ञ पालकांनो. तर मागच्या रविवारी आपली NMMS 2024 ची परीक्षा झाली. तर त्याचं एकदम व्यवस्थित आन्सर की ते पण स्पष्टीकरणासहित आज आपण एज्युकल्चर या चॅनलवर घेतोय. ओके, मी अभिषेक ठिगळे. आज आपण मॅथ या पेपरचं डिस्कशन बघणार आहे. त्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांचं डिस्कशन होईल. दोन भागांमध्ये होऊन जाईल. आता एक व्हिडिओ पडेल, थोड्या वेळाने एक व्हिडिओ पडेल. तर दोन्ही हे जे उत्तर करणार आहे आपण नुसती उत्तर टिक करून नाही देणार आहे, तर त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जी 8वी ची स्कॉलरशिपची एक्झाम आहे त्याच्यातल्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा या व्हिडिओचा उपयोग व्हावा. आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे जे काय आपल्या चॅनलवर अपलोड होत जाईल ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. ते तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या मार्कांमध्ये वाढ होणार आहे. चला, जास्त वेळ न दडवता आपण आता आपला पहिला प्रश्नाला सुरुवात करूया. काय होता प्रश्न? विसंगत पद ओळखायचं होतं आपल्याला. विसंगत पद ओळखायचं होतं म्हणजे गटातनं बसणारा शब्द. त्यांनी BQ, RB, CP, LG असे ऑप्शन दिलेत. नेहमी लक्षात ठेवायचं, बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर असेल तर तुम्ही ABCD अशी लिहायची. कसं लिहायचं? A ते M आणि परत N ते Z, एका खाली एक, 13 वर 13 खाली, आणि 1 ते 13 आकडे टाकायचे आणि 14 ते 26 आकडे टाकायचे. यानं काय होतं, जे जवळचा आकडा आहे तो त्याचं सुरुवातीपासूनचं स्थान सांगतो. म्हणजे A चं सुरुवातीचं स्थान 1 आहे, B चं 2 आहे, C चं 3 आहे, D चं 4 आहे, आणि A चा जो विरुद्ध आकडा आहे, ज्या अपोजिटला आकडा आहे 26, तो त्याचं शेवटून स्थान सांगतो. A शेवटून 26वा आहे, B शेवटून 25वा आहे. तर रॅन्डम कुणाचं पण काढू शकतो आपण. H चं सुरुवातीपासूनचं स्थान 8 आणि H चं शेवटून स्थान 19. सेम याच्या बाबतीत R चं सुरुवातीपासूनचं स्थान 18, शेवटून अपोजिट 9. कळालं? समजलं? तर ही अशी अल्फाबेटिकल सिरीज काढायला इथनं पुढं शिकायचं तुम्ही. बघा आता BQ म्हटले, B आणि Q. B किती आहे रे? 2. B 2 आहे आणि Q किती आहे? 17. 17 आणि 2 किती आलं? 19. R किती आहे? 18 आणि B किती आहे? 2. 18 आणि 2 किती आलं? 20. C 3 आहे आणि P किती आहे? 16. 16 आणि 3 पण किती आलं? 19. नंतर L किती आहे? 12 आणि G किती आहे? 7. 12 आणि 7 पण किती आलं? 19. म्हणजे त्यांची वर्णाना क्रमांकाचा जो बेरीज आहे ती 19, 19, 19. फक्त याचीच बेरीज 20 येते. त्यामुळे गटातनं बसणार कुठला? R आणि B. कळालं का? तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या पेपरचं डिस्कशन घेणार आहे. नुसतं याचा आन्सर ते, त्याचा आन्सर ते आता त्या दिवशीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, बरोबर? आता हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि एकदम करेक्ट आन्सर साठी सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. बघा परत आता MNZA. लगेच आपण परत तीच अल्फाबेटिकल सिरीज काढू. इथं MNZA कसं आलंय बघा. MN आलंय, MN आणि नंतर ZA आलंय, एका खालचे MNZA, बरोबर? नंतर FUHS, FUHS हे पण एका खाली एक आहेत. पण हे कसे आहेत रे? FU आहे, SH पाहिजे होतं तर ते काय आले? HES आले. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही पण असेच क्रम दाखवत आहेत. हा कसा होता? एक असा होता आणि एक खालून वर गेलता. इकडे बघा KP आणि XC, म्हणजे हा पण वरून खाली आलाय परत खालून वर गेलाय. परत IR वरून खाली आणि VE खालून वर, म्हणजे वरून खाली खालून वर, म्हणजे वरून खाली खालून वर. हे दोन्ही पण खाली खालीच आहेत. वरून खाली खालून वर, वरून खाली खालून वर, म्हणजे कुठला गटात बसत नाही? FUHS. इथं काय पाहिजे होतं रे करेक्ट आन्सर? FUSH हे त्याचं करेक्ट आन्सर असलं असतं, पण त्यांनी हे उलट सुलट केलेलं आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न, विसंगत पद ओळखायचं आहे. परत आपण आपली सिरीज काढायचीच ही नेहमी, ह्याला काय ऑप्शन नाही आपल्याकडे. VFT कुठे आहे बघायचं? VFT, बरोबर? नंतर RJP म्हणजे असं तयार झालंय स्ट्रक्चर, बरोबर? असा कोण तयार झालाय? परत BXD याचा कसं झालाय? असा. आणि YCW याचा कसं झालाय? असा. म्हणजे हे असे आहेत आणि हा एकटाच उलटा झालाय. त्यामुळे गटातनं बसणारा काय असणार आहे? BXD. कळालं का? अशी अल्फाबेटिकल सिरीज काढण्याचा फायदा.
ठीक आहे. हे जर तुम्ही सलग काढला असतं तर काय असं स्ट्रक्चर वगैरे तयार करता आला असतं का तुम्हाला? नाही. आणि याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. चला, आकृतीवरचा प्रश्न आहे बघा. काय केलंय, कसा असतो, आपल्याला संबंध सांगायचा आहे, एक विशिष्ट संबंध याचा याच्याशी आहे, दोन डॉट, तर याचा काय असेल. सिंपल, याचा याच्यात काय झालंय बघू. गोल सुरुवातीला इथं होता, एक जागा सोडली, दोन जागा सोडली, तिसऱ्या जागेवर गेला. म्हणजे इथला पण गोल तिसऱ्या जागेवर जाणार. एक जागा सोडली, दोन जागा सोडली, म्हणजे गोल कुठे येणार, खाली. परत स्वस्तिक बघा, काय काय केलंय, एक जागा सोडली, दुसऱ्याच जागेवर गेला. मग याचं पण तेच करू, स्वस्तिक, एक जागा सोडली, दुसऱ्या जागेवर घालू. आलं. त्रिकोणाच्या बाबतीत काय झालं रे याचं, त्रिकोणाच्या बाबतीत बघा, पहिल्यांदा त्रिकोण इथं होता, एक जागा, दोन जागा, तीन जागा, आणि चौथ्या जागेवर त्रिकोण आलाय. इथं पण एक जागा, दोन जागा, तीन जागा, आणि चौथी जागा कुठे असणार आहे त्रिकोणाची, वर, इथे येणार. मग कुठे अशी आकृती, वर्तुळ, वर्तुळ, स्वस्तिक आणि त्रिकोण. ऑप्शन नंबर 4 एकदम व्यवस्थित पद्धतीनं झालं. कळालं का? जसं त्यांनी इकडचं इकडे गेलं तर तसंच सेम तिकडचं तिकडे करायचं होतं आपल्याला. हा पण सेम तसाच प्रश्न, याचा याच्याशी जो संबंध आहे तोच आपल्याला याचा याच्याशी लावायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर काय, हा एरो, एरो इकडं विरुद्ध झालाय, म्हणजे इकडचा पण इकडे विरुद्ध कुठं तर होणार. मग याच्यात आहे का, नाही. याच्यात आहे का, नाही. याच्यात आहे का, फक्त ऑप्शन 2 मध्येच आहे. बाकीचं काय बघायचीच गरज नाही. फक्त एका एरो मधून इकडचा कसा झाला बघा, इकडचा विरुद्ध गेला की नाही, इकडे होता आधी, याच्यात इकडे आला, तसा याच्यात इकडे होता तर इकडे येणार. तसा एकच ऑप्शन आहे, बाकीचं काय बघायचंच नाही. एकाच ऑप्शन वरून आपण, एकाच एरो वरून आपण टिक केलेलं आहे. नेक्स्ट बघा, सेम याचा याचा संबंध, इथला गोल कुठे गेला रे, तिकडे गेला. मग इथला पण भरीव गोल कुठे आला पाहिजे, इकडे असा आला पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन येईल का, नाही. हा ऑप्शन येईल का, नाही. हे दोन राहत आहेत ऑप्शन, बरोबर. मग आता एरोचं बघू आपण. इथला एरो कुठे गेला रे, इकडे गेलाय बघ, इथला एरो इकडे गेला, तसं इथलं हे पण तिकडे गेलं पाहिजे. म्हणजे कसं येणार, हे असं काहीतरी येणार इकडं, बरोबर. मग तसा असलेला ऑप्शन कुठला आपला, ऑप्शन नंबर 3. हे बघ, आला का, समजलं का, ऑप्शन नंबर 3. एक एका पॉइंट वरून डायग्रामची उत्तरे काढायची, लगेच 5-5, 10 सेकंदात सुटतात तुम्हाला, बरोबर. चला, पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत नितेश असं लिहिलं जातं, तर त्या सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा संकेतांक असा असेल. परत आपली अल्फाबेटिकल सिरीज काढली. हे असे प्रश्न आले की मी काय सांगतो तुम्हाला, नेहमी एका खाली एक लिहून घ्यायचे. पहिल्यांदा NITESH, आणि इकडे काय येणार, KFQBPE. जमलं. आणि कुठल्या शब्दाचा सांकेतांक हा आहे म्हटले, म्हणजे ही गोष्ट खाली येणार, आता वर नाही येणार. XOZEBOV. तुम्हाला याचं उत्तर विचारलंय बाळांनो, कशाचा संकेतांक हा असेल असं म्हटलंय, बरोबर. मग एनचं झालंय के, एनचं झालंय के. कसं झालंय रे के, एनचं आधीचे दोन सोडून घेतलंय. आयचं झालंय एफ, आयचं एफ झालंय, ते पण आधीचे दोन सोडून घेतलेत, बरोबर. नंतर टीचं झालंय क्यू, टीचं क्यू आधीचे दोन सोडून, ईचं बी दोन सोडून आधीचं, परत एसचं पी दोन सोडून आधीचं, आणि एचचं ई दोन सोडून आधीचं, एचचं ए दोन सोडून आधीचं झालं. म्हणजे खालची जी लेटर आहेत ती दोन सोडून आधीची आहेत, किंवा के नंतरचं दोन सोडून आहे, मग सगळ्या नंतरचे दोन सोडून घेऊ. एक्स नंतर दोन सोडून, झेड वाय सोडलं काय येत आहे, ए. ओ नंतरचे दोन सोडून, दोन सोडले किती येते, आर. झेड नंतरचे दोन सोडले किती येते, ए बी सोडलं तर किती येते, सी. ई नंतरचे दोन सोडा, एफ जी सोडा, किती येते, एच. एवढंच बघा. ARCH कुठे दिसतंय का तुला, ARCH इथं दिसतंय, इथं दिसतंय. पुढचं पण एक करायला लागतंय आपल्याला. बी नंतरचे दोन सोडून, बी नंतर दोन सोडून काय रे, सीडी सोडलं तर काय येतंय, ई. ARCHE कुठे आहे, ARCHE. ऑप्शन नंबर 3. इथं काय रे, आय आले. हा येईल का, नाही. हे दोन तर आधीच कॅन्सल झाले आपले, कळालं का. दोन दोन सोडून अक्षर घेतलेली. पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतोय, जर एका सांकेतिक भाषेत ब्रॉन्झ शब्द 80 असं लिहिला. बघा आपण काढली आपली अल्फाबेटिकल सिरीज, ब्रॉन्झ, BRONZE. तर बी म्हणजे किती आहे रे, 2. आर त्याला 80 लिहिले ना आपण, बघू बेरीज करून, 2.
आर म्हणजे किती आहे 18, 2 18. ओ म्हणजे किती आहे 15, एन म्हणजे किती आहे 14, झेड म्हणजे 26 आणि ई म्हणजे 5. बघा मग 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19, 19 आणि 6 25, 25 आणि 5 30, हातचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8. आली का बेरीज 80? थोडक्यात ब्रॉन्झच्या वर्णानुक्रमांकांची बेरीजच त्यांनी दिली 80. मग तसंच आपल्याला कशाचं काढायचंय सिल्वर. लगेच बघू आपण सिल्वरचं एस म्हणजे किती आहे 19, आय म्हणजे किती आहे 9, एल म्हणजे किती आहे 12, व्ही म्हणजे किती आहे 22, ई म्हणजे 5 आणि आर म्हणजे 18. बघा बेरीज किती होते 9 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 5 27, 27 आणि 8 35. हातचे आले 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि किती आले हा 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि 8 किती आलं रे 85. ऑप्शन नंबर 2. कळलं? नेक्स्ट. एका सांकेतिक भाषेत तन्वी हा शब्द 69 असा लिहिला. परत तेच फक्त इथं यावेळी त्यांनी काय केलं माहिती आहे उलट केलंय, उलटून क्रमांक घेतले. तन्वी टीचा उलटून क्रमांक किती आहे 7वा, ए चा उलटून क्रमांक किती आहे 26वा, एन चा उलटून क्रमांक 13वा आहे, व्ही चा उलटून क्रमांक 5वा आहे आणि आय चा उलटून क्रमांक 18वा आहे. यांची बेरीज बघा 7 आणि 6 13, 13 आणि 3 16, 16 आणि 5 21, 21 आणि 8 29, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6. आलं का 69. तर त्यांनी इथं काय घेतले रे आता यावेळी उलटे क्रमांक घेतलेले आहेत. कळतंय का? तर आता आपल्याला काय विचारलंय पी ए टी आर आय चा, पी चा उलटून क्रमांक 11, ए चा उलटून क्रमांक 26, पाठच होतंय थोड्या प्रॅक्टिस न, टी चा उलटून क्रमांक 7वा, आर चा उलटून क्रमांक 9वा आणि आय चा उलटून क्रमांक 18वा. बघा मग 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 9 23, 23 आणि 8 31, हातचे आले 3, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7. किती आला आन्सर 71. उलटून क्रमांकांची बेरीज केलेली होती. नेक्स्ट. प्रश्नांचा एक गट दिलाय, पर्यायातील एक पर्याय त्या संख्यांशी गटांशी जुळतो, तो योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. काय रे 127, 181, 113. तर ह्या सगळ्या काय आहेत रे मूळ संख्या आणि याच्यातली मूळ संख्या कुठली आहे 197. 129 मूळ संख्या नाहीये. 9 2 11 आणि 12 बेरीज येते म्हणजे 3 न भाग जातो याला. परत ही तर समसंख्या याला 2 नेच जातो. 143 तुला मूळ वाटतंय पण मूळ नाहीये का 11ची कसोटी माहित असेल तुला. ह्याची बेरीज आणि त्याची बेरीज फरक शून्य पाहिजे. 11 ने भाग जातो बघ याला 11 1 11, 11 3 33 जातं की नाही 11 ने भाग याला. ठीक आहे. त्यामुळं गटातली मूळ संख्या कुठली आहे फक्त 197 मूळ संख्या. जमलं? चला पुढे 12 56 6. खूप भारी केलंय त्यांनी. 12 म्हणजे काय 3 आणि 4 चा गुणाकार आहे, सलग संख्यांचा गुणाकार. 56 म्हणजे काय 7 आणि 8 चा गुणाकार आहे. 6 म्हणजे काय 2 आणि 3 चा. तसा पर्यायात एकच ऑप्शन आहे 90. 90 मध्ये काय रे 9 आणि 10 या दोन सलग संख्यांचा गुणाकार आहे. बाकीचे कुठलेही ऑप्शन सलग संख्यांचा गुणाकार नाही. त्यामुळे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 1. आधीच्याचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर 4. बघा परत 576. हा पण चांगला प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे. 576 मध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का 8 चा घन, 8 चा क्यूब आणि 8 चा वर्ग यांची बेरीज केली. बघ तू 512 8 चा घन असतो आणि 8 चा वर्ग किती असतो 64. मग किती येत आहे हे 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि परत 5. आलं का 576. इथं पण तसंच केलंय त्यांनी. हे 8 चं झालं, इथं 6 चं केलंय. 6 चा घन प्लस 6 चा वर्ग, 6 चा घन 216 प्लस 36 किती येत आहे रे हे 252. इथं पण सेम तसंच केलंय त्यांनी. काय केलंय 9 च्या बाबतीत केलंय. 9 चा घन प्लस 9 चा वर्ग, 9 चा घन काय 9 1 9 9 8 72 अधिक 9 चा वर्ग किती 81. तर मग ह्याचं पण बेरीज किती येते मग ती 810. आणि मग तुला खालच्यातलं विचारले. मग खालच्यात काय आपण जर सगळ्या संख्या 300च्या ह्याच्यात दिसलेत तर 7 चा घनाच्या पद्धतीने असणार आहे ते. 7 चा घन 343 आणि 7 चा वर्ग 49. मग किती आलं हे 9 3 12, चाल 1 4 4 8 1 9 आणि 392. ऑप्शन नंबर 3. पटलं?
घन प्लस वर्ग त्याच संख्यांचं. बघा वेन आकृती आहे, खूप सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही. काय विचारले सगळं त्यांनी दिलंय तिथं मांडून. केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या संख्यांपेक्षा कितीने जास्त आहे. केवळ म्हटलंय, फक्त रणजी खेळणारे, फक्त रणजी खेळणारे केवळ बघ 29 आहेत. रणजीचा सर्कल आहे हा 29. आणि नंतर काय म्हटले, केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणारे, केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणारे बघ रे किती आहेत, हे 18. बरोबर, केवळ वर्ल्ड कप म्हटलंय हे 18 आणि इकडच्या 2 ला विसरू नको, 18 आणि 2 20. केवळ रणजी खेळणारे 29 आणि केवळ वर्ल्ड कप हे 18 आणि हे 2 20. तर कितीने जास्त आहे रे, 9 ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 3. पटतंय सगळ्यांना, समजतंय का, सगळं व्यवस्थित चाललंय का, कळालं का. जे जे लोक हे 2 विसरतील ते त्याचं उत्तर 11 लिहितील, असे सिली मिस्टेक करतो मग बाहेरून रडत बसतो तू. बघा आयपीएल स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती. आयपीएल म्हणजे ह्या लंब काय म्हणतो याला, ट्रॅपेझिडियम मध्ये जे काय असतं ते सगळ्यांची बेरीज 38, परत 21, परत 19, परत 30, 27, 45, 25, 45, 25 सगळ्या आहेत की नाही आयपीएल मध्ये. त्यांनी काय म्हटलंय, फक्त म्हटलंय का त्याच्यात कुठं नाही, म्हणजे सगळ्यांची बेरीज आहे ना, फक्त काय म्हटलं नाही. मग सांगा 8 आणि 1 9, 9 9 18, 18 आणि 7 25, 25 आणि 5 30, 30 आणि 5 35, हातचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20. किती झाले रे आयपीएल खेळणारे, 205. फक्त आयपीएल खेळणारे असते तर काय काय केलं असतं, 45 आणि 38 एवढीच 2 लोक आली असती, बाकीच्या कुठल्या आकृतींमधले आले नसते. पण त्यांनी एकूण आयपीएल खेळणारे विचारले त्यामुळे सगळे. पुढे, कोणत्याही 2च स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे. फक्त 2च मध्ये सहभाग पाहिजे. मग कुठले कुठले येतात, हे 21 येईल ह्या आयतामध्ये आणि ह्याच्यात ट्रॅपेझिडियम मध्ये. परत हे 30 पण येईल ट्रॅपेझिडियम आणि दंडगोलामध्ये. परत हे 25 येईल वर्तुळ आणि ट्रॅपेझिडियम मध्ये. हे 23 पण येईल कारण दंडगोल आणि वर्तुळात आहे. परत हे 28 सुद्धा येईल कारण रेक्टँगल आणि दंडगोलात. एवढी लोक आहेत, करा बेरीज. 21, 28, 30, 25 आणि 23. बघा मग 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, 14 आणि 3 17, आजचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. टोटल किती आले रे, 127. त्यांनी काय म्हटले, 2-2 खेळात. तुम्ही म्हणा सर 19 का नाही घेतलं, 19 बघ रेक्टँगल मध्ये पण आहे, दंडगोलात पण आहे, ट्रॅपेझियम मध्ये पण आहे, त्यामुळे आपण ते घेतलेलं नाही. ऑप्शन नंबर 2. ओके, हे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर. तुमचे जे कोण मित्र मैत्रिणी अभ्यास करत असतील स्कॉलरशिपचा, नवोदयचा, NMMS चा, त्यांना हा व्हिडिओ पाठवून ठेवा. आपण नुसते उत्तर टिक करत नाहीये, आपण समजावून सांगतोय जेणेकरून पुढच्या ज्या पण तुम्ही एक्झाम देताय त्या सगळ्यांना. आणि या चॅनलवर सगळं आता इथून पुढे पडत राहणार आहे. सो याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन पण दाबायचा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि लगेच बघून घ्यायचा व्हिडिओ. बघा आता कशाचा, दिशांचा प्रश्न आहे. विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर चालला. डावीकडे वळून त्याने 1 किलोमीटर अंतर कापले. डावीकडे वळला 1 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून 9 गेला, म्हणजे इथला 1 आणि इकडचे 8 गेला. तर विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, म्हणजे इथून ते इथपर्यंतच तुला अंतर विचारलंय. मग हे अंतर कसं काढतो तू, हे असं काढतो, हा त्रिकोण तयार करतो असा. मग तुला दिसतंय काय, हा असा तू त्रिकोण तयार केलायस बरोबर. त्यातला आडवं किती आहे, हे 4 आणि हे 2, 4 आणि 2 निळी लाईन किती झाली, 6 ची झाली का. परत ही उभी किती आहे, इथलं 1 गेलता आधीच आणि हे 8 पकडलेलं आपण, उभी किती झाली 8 ची. आणि तुला हे अंतर काढायचं आहे पायथागोरस, आठवला का. मग काय करतो, कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग, 36 अधिक 64 बरोबर 100. 100 चा वर्गमूळ किती 10. काय येणार याचं उत्तर
10 आणि हे तू करत बसणार का परीक्षेत? तुला पाठ झालेला असते 3 4 5 6 8 10 हे सगळं पाठ असते तुला. त्यामुळे काय आला आन्सर 10 किलोमीटर. पुढे बघ, विजेचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कुठल्या दिशेला म्हटलंय? मूळ ठिकाण कुठल्या दिशेला रे? नवीन ठिकाणापासून आग्नेय, नैऋत्य, वायव्य ही कुठली दिशा आहे? वायव्य. मूळ ठिकाण कुठल्या दिशेला आहे म्हटलंय? मग मूळ ठिकाण कुठे आहे रे? वायव्यला आहे. आणि तो आता कुठल्या दिशेला आहे मूळ ठिकाणापासून? तर आग्नेयला आला असतं. ठीक आहे. चला, हा एक खूप अवघड म्हणू शकता तुम्ही या प्रश्नाला. काय म्हणतोय हा प्रश्न बघा. त्यांनी काय केलंय? सगळ्यात लहान आकडा 8 आहे. 8 मध्ये त्यांनी 26 मिळवलं, 8 मध्ये त्यांनी 24 मिळवलं. 24 तर किती आलं? 32. बरोबर. 32 मध्ये त्यांनी 24 च्या ऐवजी आता 16 ऍड करून मिळवलं. 16 ऍड केलं तर किती होते? 40. तर किती आलं? 32 आणि 40 72. म्हणजे 16 ऍड केला. तर 40 च्या ऐवजी किती ऍड करणार? 56. 72 मध्ये किती ऍड करायचं? 56. मग किती येते? 6 2 8 7 5 12 128 येते. मग आता 56 च्या ऐवजी अजून 14 टाकू त्याच्या, अजून आपण 16 टाकू. किती येते मग? 56 आणि 16 72. मग 128 मध्ये जेव्हा तुम्ही 72 टाकताय तेव्हा ते किती होते? 200 होते. मग आता 72 च्या ऐवजी काय टाकायचं? अजून 16 ऍड करू आपण त्याच्यात. म्हणजे 16 जर ऍड केलं तर हे किती होणार? 88. म्हणजे मी 200 मध्ये किती टाकणार आता? 88. तर किती येणार माझं? 288. आता 88 च्या ऐवजी मी काय टाकणार? अजून 16 ऍड करतो याच्यात. 16 ऍड केलं तर किती होते? 8 आणि 6 14. चालेल 1 8 आणि 2 10. 104 ऍड करणार. कशात? 288 मध्ये मी काय ऍड करणार? 104. मग किती होते हे? 88 आणि 4 92. आणि किती झालं मग? 392. ऑप्शन नंबर. थोडक्यात त्यांनी हा फरक आहे ना, फरक हा प्रत्येक फरक त्यांनी कितीने वाढवलाय रे? 16 16 16 16 आणि नंतर इकडे पण 16. म्हणजे फरक 16 16 ने वाढत आहे. संख्या चढत्या क्रमाने जर आपण मांडल्या तर फरक 16 16 ने वाढतो. ठीक आहे. तुम्हाला हे असं जमत नसेल तर हे तर एक सांगितलंच मी पद्धत. तर तुम्ही अजून एका पद्धतीने कसं करू शकता? सरळ ह्याला संख्या क्रमाने लिहायच्या, चढत्या क्रमाने. 8 त्याच्यानंतर 32 नंतर 72 नंतर 128 नंतर 200 नंतर काय येणार? 288 असं लिहित राहायचं. मग तुम्हाला हा फरक कितीचा आहे रे? हा फरक आहे 24 चा. नंतर हा फरक आहे तुमचा 40 चा. हा काय झाला? 16 चा. पुढचा हा पण 16 चाच करायचा आपल्याला, म्हणजे 56 चा. हा पण 16 चाच करायचा आपल्याला, म्हणजे 72 चा. हा पण 16 चाच करायचा आहे, म्हणजे 88 चा. बघा असं करू शकता. हा पण 16 चाच करायचा आहे, म्हणजे 104 चा. कळालं का? मग 288 मध्ये 104 मिळवलं की किती येते आपल्याला? 392. अजून 16 चा करा फरक, म्हणजे 120 ऍड करा. तर 120 ऍड केले की होते 512. ठीक आहे. जमतंय ते सगळं. आन्सर काय आलं? ऑप्शन नंबर 3. बघा हा पण खूप इझी प्रश्न आहे. काय केलं त्यांनी? 5 चा वर्ग अधिक 1 केलाय. 5 चा वर्ग 25 अधिक 1 26. आणि 5 चा घन अधिक 1 2 केलेत. 5 चा घन 125 अधिक 2 127. 7 चा वर्ग अधिक 1 49 आणि 1 50. आणि 7 चा घन 343 अधिक 2 345. परत 9 चा वर्ग अधिक 1 81. तसं 9 चा घन, 9 चा घन किती असतो? 700. 9 चा घन 99 81 91 78 729 अधिक 2 731. काय येणार आहे आन्सर? 731. 9 चा घन अधिक 2. समजलं? इझी होता हा प्रश्न आधीच्या पेक्षा. पुढचा. आता इथं पण सेम तसंच करू आपण. ओळीने लिहित जाऊ. 4 7 12 28 39 4 12 19 पण आहे बघा इथे. काय केलंय पहिल्यांदा इथं? 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 7 19 19 आणि 9 28 28 आणि 11. दिसतंय का? विषम संख्यांचा फरक आहे. मग 39 मध्ये परत 13 मिळवणार तू. किती होणार? 52. 52 मध्ये तू किती मिळवणार? पण 52च पाहिजे आपल्याला. काय येणार इथं? 52. विषम संख्यांचा फरक. सगळ्या विषम संख्या 3 5 7 9 11 13 विषम संख्यांचा फरक केलेला आहे. पुढे बघा. विद्यार्थिनींच्या एका रांगेत नंदिनी डावीकडून 5वी आहे व रेश्मा उजवीकडून 6वी आहे.
जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून 13वी झाली. तर बघा, नंदिनी डावीकडून 5वी आहे, नंदिनी काढली मी, ही 5वी आहे डावीकडून, म्हणजे हिच्या इकडे किती लोक असणार? 4. व रेशमा उजवीकडून 6वी आहे, रेशमा काढली, उजवीकडून किती आहे रे? 6वी, म्हणजे तिच्या इकडे किती लोक असणार? 5. बरोबर. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली म्हणजे नंदिनी कुठे आली आता? इथे, आणि रेशमा कुठे आली? इथे, तेव्हा नंदिनी डावीकडून कितवी झाली? नंदिनी डावीकडून 13वी झाली. आता नंदिनी आता डावीकडून 13वी झाली. तर रेशमा उजवीकडून कितवी होईल? म्हणजे हे उजवीकडून, तुला मधलं काढायचंय. आधी 5वी होती, आता 13वी झाली, म्हणजे 5 आणि 8 13, म्हणजे मध्ये लोक किती असणार आहे त्यांच्या? 7. बरोबर. आधी 5वी होती डावीकडून, आता 13वी झाली, मध्ये किती लोक? 7. बरोबर. मग बघा, 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, आणि ती जागा 13वी. आता तर रेशमा उजवीकडून किती होईल? रेशमा उजवीकडून आधी किती होती? 6वी. बरोबर. ही लोक 7, 6 7 13, आणि ही जागा 14वी, म्हणजे रेशमा उजवीकडून कितवी होईल? 14वी. कळलं का? आहेत का सोपे प्रश्न? ठीक आहे, प्रश्न किचकट वाटतोय पण आपण किती व्यवस्थित सोडवलंय. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, नंदिनी व रेशमा यांच्यामध्ये किती विद्यार्थिनी उभ्या आहेत? बघा, नंदिनी आणि रेशमा आलं की नाही आपलं, जे आपण आधीच काढलेलं. किती उभ्या आहेत रे मुली? 7 मुली उभ्या आहेत. काय येणार याचा? ऑप्शन नंबर 3. 2 प्रश्न खिशात तुमचे. परत अजून गटातनं बसणारी आकृती आहे, काय काय करू शकतो आपण बघायचं आता ह्याच्यात. तुम्हाला काय सांगते, जिथं मोठा आहे ना तिथं सर्कल आलाय, जिथं मोठा आहे तिथं सर्कल आलेलं आहे, मोठ्या बाजूवर सर्कल आहे, मोठ्या बाजूवर सर्कल आहे, इथं पण मोठ्या बाजूवर सर्कल आहे, इथंच बघ बरं फक्त छोटीच बाजूवर सर्कल आलाय. समजलं का? त्यामुळे ते काही येणार नाही. ऑप्शन नंबर 4 गटात बसत नाही. पुढचा प्रश्न, गटात न बसणारी आकृती शोधायची आपल्याला. हे बघ, वरचं आणि खालचं पाण्यातील प्रतिमा आहेत, आणि इकडचं आरशातील प्रतिमा आहेत. मग ह्याची आरशातील प्रतिमा एमचं डब्ल्यू कसं काय झालं? डब्ल्यू होईल का? नाही, एमचं आरशातील प्रतिमा एमच राहतं, त्यामुळे हाच ऑप्शन गटात बसत नाही. इकडे पण बघ, वरचं खाली झालं, उजवीकडचं डावीकडे, हे पण आरशातील वरचं खाली झालं, हे तिन्ही पण व्यवस्थित पद्धतीने एकाच पद्धतीने वर्क होतंय. हेच वेगळं झालं, एमचं डब्ल्यू केलं. एमचं काय करायला पाहिजे होतं त्यांनी? यमच असंच ठेवायला पाहिजे होतं. यमची आरशातील प्रतिमा काय असते? यमच असते. पुढे, एक घड्याळ 4:30 झाली आहेत, जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो. चला घड्याळ काढू आपण. घड्याळ काढलं, ठीक आहे. 4:30 म्हणजे मिनिट काटा खालची दिशा दाखवतोय आणि ह्या इकडची दिशा दाखवतोय. तर जर मिनिट काटा पूर्व दाखवतो, जर हा पूर्व दाखवत असेल तर तास काटा, तर पूर्वच्या वरची बाजू काय असते? बघ, इथं जर तू काढलंस असं, इकडं पूर्व, तर इकडं कुठलं असतं रे? ईशान्य, म्हणजे पूर्वच्या वरचं काय असतं? ईशान्य. मग तास काटा कुठली बाजू दाखवतोय? कुठली दिशा दाखवतोय? ईशान्य दिशा दाखवतो आहे. मिनिट काटा पूर्व असेल तर त्याच्या वरचं इकडचं काय येणार आहे? ईशान्य. हे तुला येतंय सगळं. एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली. हा खांब आहे, इथं प्रतीक्षा उभी आहे. खांबाची सावली कुठे पडली रे? इथं कुठे तर पडली आहे सावली. मग सावली इकडे पडत असेल, तिच्या उजव्या बाजूला पडली आहे सावली, तिचा उजवा हात इकडे आहे ना. तर जर ती खांबाकडे अशी बघत असेल, अशी जर ती खांबाकडे अशी बघत असेल तर हा उजवा हात येणार तिचा इकडं. ठीक आहे, तिकडे सावली पडते, इकडे सावली पडते, तर सूर्य कुठे असणार? मग इकडं. फिजिक्स शिकलाय तुम्ही, सायन्स शिकलाय, ठीक आहे. इकडे असणार सूर्य. तर तिचे तोंड कुठल्या दिशेला होते? आता जर पूर्व दिशा तिकडे आहे तर तिचं तोंड कुठल्या दिशेला होते हे तुम्हाला सांगायचंय. मग पूर्व तिथं असेल तर इकडची दिशा कुठली असणार? खालची वर गेली. पूर्व इकडची इकडे गेली तर खालची दक्षिण इकडे गेली, तर तिचं तोंड कुठल्या दिशेला होतं रे? दक्षिण. कसं लक्षात ठेवायचंय? खूप सिंपल आहे. रेग्युलर काय आहे आपलं? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. जर ते म्हणतायत की सावली इकडे पडले, याचा अर्थ सूर्य वर असणार तिकडं, त्याची सावली पडती आपल्याला. प्रकाशाचा मध्ये कुठला ऑब्जेक्ट आला की त्याची सावली त्याच्या पुढे पडती. तिच्या उजव्या हाताला पडल्या म्हणजे इकडे पडल्या, सूर्य तिकडे आहे. मग सूर्य तिकडे असेल तर वरची काय झाली आता? पूर्व. वरची पूर्व झाली, ही पूर्व इकडे वर गेली तर खालची दक्षिण इथं येणार, इकडची पश्चिम इथं येणार, इकडची उत्तर इथं येणार. मग तिचं तोंड कुठल्या दिशेला? या दिशेला होतं. ही दिशा नवीन वाली कुठली रे? दक्षिण. म्हणून आपण काय केलं इथं? दक्षिण. ऑप्शन नंबर 2. कळालं का?
शिकायला मिळतंय का? नुसती उत्तर टिक करून काय मिळणार आहे का बाळांनो? सांगा बरं. की ह्याचं उत्तर हे, त्याचं उत्तर ते आलं कसं, ते कळालं तर तुम्हाला पुढच्या पेपरला त्याचा उपयोग होणार आहे. 2024 चा विज्ञान दिन बुधवारी होता, तर 2029 चा विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारी. मला सांगा 28 फेब्रुवारीला कुठला होता? बुधवार होता. कधीच? 2024 च्या. तर 25 च्या वेळी काय असणार आहे? गुरुवार आणि शुक्रवार, लीप वर्ष एक वाढतं, म्हणून इथं काय येणार? शुक्रवार. गुरुवार येणार नाही, लीप वर्ष येणार आहे मध्ये. परत 26 चा शनिवार, 27 चा रविवार, 28 चा सोमवार. त्यांनी कशाचं विचारलंय? 29 चा. आता 29 मध्ये इथं परत 2029 2028 लीप आहे, इथं मंगळवार येणार, परत कुठला येणार? बुधवार. म्हणजे काय येणार याचा आन्सर? ऑप्शन नंबर 3. प्रत्येक साध्या वर्षात 1 न वाढतं, पण लीप वर्षात 2 न वाढतं, असं लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि आता आपण शिकवत नाहीये, आता आपण काय करतोय? एक्सप्लेन करतोय की कसं आलं उत्तर बाबा, कसं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. शिकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक वेबसाईट आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यात आपण सगळे शिकवण्याचे व्हिडिओ टाकत आहोत. तुम्हाला सगळ्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका मिळतील, सराव करायला मिळेल, आणि या युट्यूब चॅनलवर तर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळणारच आहेत. आता बघा, हा एक प्रश्न आहे आकृत्यांवरचा, हा पण जरा खूप किचकट टाईपचा आहे. काय केलंय बघूया त्यांनी. आता आपण पहिल्यांदा हे मधले जर बघितले तुम्ही, इथला कुठे गेला? 1 न इथं आला बघ, परत इथला 1 न इथं आला बघ, इथला इथं आला पाहिजे. आता नवीन मध्ये हा कुठे आला पाहिजे? इथं. म्हणजे ह्याच्यात आहे का? इथं यायला पाहिजे होता, ह्याच्यात आहे का? नाही, म्हणजे हा क्रॉस झाला. बाकी तिन्हीकडं आहे, म्हणजे एक तरी ऑप्शन आपण एलिमिनेट केला. बघत ना, हा चौकोन असा फिरतोय फक्त घड्याळाच्या दिशेने, कळलं? ठीक आहे, त्याच्यावरून एक एलिमिनेट केला. पण आता वरचा बघूया, वरचा कसा फिरतोय. वरचा बघ, पहिल्यांदा इथं होता, 1 सोडून इथं आला, परत लगेच इकडं आला, लगेच इकडं आला, परत लगेच इकडं आल्यानंतर त्यानं काय केलं? लगेच 1 सोडून इथं आला, आला का इथं? आता काय येणार? लगेच खाली येणार. नवीन ह्याच्यात मग कुठं आला पाहिजे होता? खालच्या कोपऱ्यात आला पाहिजे होता. सगळीकडेच आहे बघ खालच्या कोपऱ्यात. ठीक आहे, म्हणजे त्याचा तर काय विषय संपला. ठीक आहे, त्याला काही मिळालंच नाही आपल्याला. आता दुसरा बघू आपण, हा बघू. हा आधी इथं होता, 1 सोडून इकडे गेला, परत लगेच इकडे आला बघ, ह्याच्यात आला का? परत 1 सोडून इथं आला का? आता ह्याच्यात काय येणार? लगेच इथं येणार. मग तिथं असलेले कुठले ऑप्शन आहेत बघ, ह्याच्यात नाहीये, म्हणजे हा ऑप्शन गेला. बरोबर. आता कुठला राहिला आपला? चौथा. चौथ्याचं बघ काय आलं? पहिल्यांदा काय आला? 1 सोडून इकडे गेला, परत लगेच वर गेला, परत 1 सोडून इथं आला, आता लगेच इथं आला पाहिजे, म्हणजे इथं असलेला कुठला रे? हे बघ इथं आहे. काय ना? ऑप्शन नंबर 1. 2 काय झाला? एलिमिनेट. कळलं? समजलं का? पुन्हा व्हिडिओ बघायचा, डबल बघताय तो आपल्याला, तुम्हाला कळून जाईल. एकदा काय करतोय? 1 सोडतोय आणि नंतर लगेच येतोय, 1 सोडतोय लगेच येतोय, 1 सोडतोय लगेच येतोय, डार्क. बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ऑप्शन नंबर 1. बघा, याचं पण तशाच पद्धतीचं काय काय आहे. काय म्हणतोय हा प्रश्न? याचं गुणाकाराचे चिन्ह बघा. गुणाकार पहिल्यांदा इथं आहे, परत मध्ये आला, परत खाली आला, परत वर गेला, परत आता इथं वर येणार डाव्या कोपऱ्यात. मग डाव्या कोपऱ्यात वर गुणाकार कुठे आहेत? ह्याच्यात आहे का? नाही, ऑप्शन नंबर 2 गेला, बाकी सगळीकडे आहे. नंतर गोलाचं बघू. गोलाचं काय झालंय त्यांचं? पहिल्यांदा गोल इथं होता, नंतर इथं आला, नंतर इकडे गेला, नंतर इकडे गेला. मग आता गोल कुठे येणार? परत मध्ये येणार. मध्ये गोल पाहिजे आपल्याला, मध्ये गोल कुठे आहे? इथं आहे फक्त. झालं, काहीच नाही बघ. गोल इकडं, परत इकडून कुठे गेला? इथं, इथून कुठे गेला? इकडं, म्हणजे असा. आता तिथून परत खाली येणार तो गोल. आता फुलीचं पण बघून टाकू आपण, त्रिकोणाचं पण बघून टाकू. त्रिकोण पहिल्यांदा इथं होता, बरोबर, नंतर लगेच 0 फिरला, परत 1 सोडून इथं आला, परत 2 सोडून इथं आला. आता आपल्याला काय पाहिजे? 3 सोडून. 1 2 3, 3 सोडून कुठे आला पाहिजे? इथं. बघ, आलाय का रे त्रिकोण? इथं त्रिकोण पण आहे, इथं फुली पण आहे, दोन्ही एक साथच आले. त्यामुळे काय येणार? ऑप्शन नंबर 1. कसं कसं सरकतंय हे तुम्ही बघत जायचं आहे. बघा, या भागातला आपण शेवटचा बघतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा पुढचा भाग येणार आहे आपल्याला. तर काय ह्याच्यात बघा कसं होतंय. हे यू बघा, यू घड्याळाच्या दिशेने फिरतय फिरतय
फिरतंय, आता इकडे कुठे येणार, खालच्या कोपऱ्यात वर जाणार. बघा इकडे बघितलेलं, पहिल्यांदा वर होता, आडवा झाला, परत खाली गेला, परत डावीकडे आला, परत आता वर येणार. मग खालच्या भागात वर, खालच्या भागात वर, इथं नाहीये बघ, इथं उलट आहे, चूक येणार हे. बरोबर. नंतर आपण आता कशाचं बघू, एस चं बघू. एस पहिल्यांदा इथं होता, मिरर इमेज करून तिकडे गेला, खाली आला, परत सरळ झाला, परत इकडे गेला, उलटा आला, आता परत सरळ होणार, वर जाऊन सरळ. मग इथं वर जाऊन काय रे, उलटा, त्यामुळे हा ऑप्शन गेला. आता राहिले 3 आणि 4 ऑप्शन. बरोबर. आता स्वस्तिक बघायचंय फक्त आपल्याला. स्वस्तिक इथं होतं, लगेच गेलं उलट झालं, एक सोडून सुलट झालं, परत परत लगेच उलट झालं, मग एक सोडून काय येणार, सुलट येणार. सुलट म्हणजे सरळ. मग कुठे येणार, ऑप्शन नंबर 3, सरळ वाला स्वस्तिक आलं. आता कळलं का, समजतंय. तर हे आतापर्यंत आपण काय बघितले, 1 ते 30 शिकवण्याच्या दृष्टीनं, तुम्हाला समजून द्यायच्या दृष्टीनं हे 1 ते 30 प्रश्न बघितले. त्यामुळे मोठा व्हिडिओ होतो. नुसतं आन्सर टिक करून काही मिळत नाही बाळांनो. चला ह्याचं हे त्याचं ते, त्यामुळं तसं काही नाही. आणि पालकांनी सुद्धा की असे व्हिडिओ दाखवा मुलांना की ज्याच्यातून त्यांना शिकायला मिळेल काहीतरी. बरोबर. नुसते उत्तर टिक करून काही त्यांची प्रगती होणार नाही. कसं आलं उत्तर, मग तेच लॉजिक कधीतरी भविष्यातल्या कुठल्या तरी पेपर मध्ये लागणार, त्यांना उपयोगी पडणार ते. ओके. तर जी मुलं आता NMMS परीक्षेचा अभ्यास करतायत किंवा पुढच्या वर्षी करतील आणि आता नवोदय किंवा 8वीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करत असतील किंवा NTS MTS चा अभ्यास करत असतील, त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. आपण खूप चांगला कंटेंट मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळावं. ओके. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.